सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत से संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्ती सागर वैराग्याची शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा भगवत साधना ज्या वेळेला फलद्रूप होते त्यावेळेला प्रेमातीत होऊन जगाच्या मालकाकडून किती परमोच्च प्रसाद भक्ती साधनेतला मिळू शकतो त्या प्रसादाची महती महिमेच्या अंगाने सांगणारा काल्याच्या प्रसंगाचा अभंग सेवेकरिता निवडला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। मी जो अभंग सेवेकरिता निवडलेला आहे प्रस्तुत अभंग हा जगद्गुरु तुकोबार यांची भाषा आहे आणि तुकोबार आहे भगवत भक्ताला परमार्थिक साधनेची अनुभूती प्रेमातून देण्याकरता एक परमोच्च प्रसाद जो अनेक साधकांना अपेक्षित असतो तो परमात्म्याने आज इथे गोपाळांना दिलेला आहे। तो कुठल्या निमित्ताने दिलेला आहे, कुठल्या प्रसंगातनं दिलेला आहे त्याचं यथार्थ वर्णन तुकोबारांनी या अभंगात केलेलं आहे। तुम्ही ज्यावेळेला घरून कीर्तनाला निघाले 3 कीर्तनांपेक्षा त्यावेळेला तुम्ही आज मात्र घरून निघताना ठरवलेलं आहे तुम्हाला काय ऐकायचंय। इतर कीर्तनाला निघताना तुम्ही काही हे ठरवून निघाला नव्हतात की आम्हाला हेच प्रसंग ऐकायचे, पण आजच्या कीर्तनाला जाणारा गायक, आजच्या कीर्तनाला जाणारा वादक आणि श्रोता कोणी का असो ना महाराज, त्याला आजचं कीर्तन हे घरून निघते वेळीच ठरलेलं असतं की मला आज काय ऐकायचंय। काही ऐकायचं आणि काही सांगायचं असं हे आजचं कीर्तन नाहीये। तुकोबारांचं एक वचन मी आपल्याला सांगेल। महाराज बोलतात, पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके माय। तू पंडित असशील, वाचक असशील किंवा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तुम्हाला झालेली असेल तर या तिन्ही अवस्थेमध्ये तुमचं जीवन चाललेलं असेल तरीही तुम्हाला कृष्ण कथा ऐकलीच पाहिजे, ऐकावीच लागेल। का ऐकावी लागेल? पंडित कोणाला म्हणतात? तुम्ही आपण कोणालाही पंडित म्हणतो, पण पंडित या शब्दाचा अर्थ आहे जगातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देणारा पंडित। हल्ली शास्त्री, पंडित, महंत, आखाड्याचे प्रमुख या पदव्या इतक्या स्वस्त झाल्या की तुम्ही सकाळी जरी ठरवलं तुम्ही तरी एखाद्या आखाड्याचे महंत होऊ शकतात। म्हणजे माफी मागून बोलतो, वयाला न शोभणाऱ्या गोष्टी आहे, पण त्या पदव्यांची महती येणाऱ्या काळात आणि गेल्या काही वर्षात कमी झालेली आहे, आपल्याला ती दिसते। काही लोकांना त्या उपाध्या, त्या पदव्या शोभून दिसत असतात। उगं माझ्यासारख्याने कुठलीही पदव्या लावून घेतल्या म्हणून काही समाज मानतो असं काही नसतं। काही लोकांचं नुसतं नाव घेतलं तरी ताकद असते नावामध्ये। काही लोकांना तुम्ही किती उपाध्या लावा ते वैभव कधी साम्राज्य तयार होत नाही। मान हा पदवीने नाही प्रारब्धाने मिळत असतो। अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, ते पदवी अधीन म्हटलं का तुकोबारांनी? संतांनी जर पदवी अधीन म्हटले असतं, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज यांनी पदवीकडे लावलं असतं, उपाधीकडे लावलं असतं। तसं तुम्ही आम्ही पदवी कोणालाही देऊन मोकळ होतो, पण तुकोबाराय ज्याला पंडित म्हणताय तो सामान्य पंडित नाही, ब्रह्मवेत्ता पंडित, जगातल्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे त्याला आपण पंडित म्हणावं। लोक आता कोणी क्षेत्रात, आमचे गुरुजी एक मजेदार प्रसंग सांगायचे। ते म्हटले एकानं 12 वर्ष काशीला अभ्यास केला आणि तो घरी निघाला। 12 वर्ष इतका अभ्यास केला, लांबलचक शेंडी, चोऱ्याकडे पाहिलं की तेजस्वी बाणा। तो गावातून पायी काशीला गेला होता आणि 12 वर्ष साधना करून आता काशीवरून पायीच गावाकडे निघाला। रस्त्याने जाता जाता अनेक गावात त्याचा मुक्काम झाला। एका गावात मारुतीच्या पारावरती तो गेला। 2-4 माणसं त्याला विचारायला आले, काहो तुम्ही? मी काशीचा पंडित आहे। मग आता कुठे निघालात? घरी निघालो। काहो तुम्ही पंडित, आमच्या गावातही एक पंडित राहतो, त्याच्याबरोबर तुम्ही वाद घालू शकता का? यांच्या गावातला जो पंडित होता तो मूर्ख पंडित होता। हे म्हटले, अरे बाबा मी ज्ञानीच माणूस आहे आणि ज्ञानी असून सुद्धा माझी दशा विद्यार्थ्याची आहे, मला आणखी काही शिकायला मिळेल, त्यांना माझ्याकडून काही शिकायला मिळेल, बोलवा त्यांना। गावातल्या पंडिताला बोलवलं, बसवलं त्यांना जवळ। वा वा वा, आपण वाद घालायचा, चर्चा करायची। गावातला पंडित म्हटला, हे पंडित महाशय म्हटले हरकत नाही, पण म्हटले जिंकलेल्याला बक्षीस हवं आणि हारलेल्याला काहीतरी दंड हवा। मग जिंकलेल्याला बक्षीस काय? काही नाही, हारलेल्याने
आपली समोर जवळची सगळीची सगळी ग्रंथ संपदा जिंकलेल्याला देऊन टाकायची. कबूल होकार ठरलं बुवा. आता गावातच त्याच्या असल्यामुळे पहिला मानती आला, पण तो मूर्ख होता, त्याला काही येत नव्हतं. महाराज एक श्लोक सांगतो तुम्हाला. अकोविद कोविद वाद वादान वदस्य तो नाथी विदाम वरिष्ठा न सूरयो हि व्यवहार मेन तत्वा ममर्षेन सहा मनंती. व्यासांच्या मुखातला श्लोक आहे. खरा श्लोक पूर्वपीठिका जर पाहिली तर हा या देशाचं नाव ज्या भरतावरून पडलं त्या भरताच्या मुखातला श्लोक आहे. भारत हा जो जळ भरत आहे सिंधू सोवेर देशाच्या राजाला रहुगणाला केलेला उपदेश आहे, त्या उपदेशातला पहिला श्लोक आहे हा. भागवतामध्ये त्याचं विस्तार आणि चिंतन आलेलं आहे. शुकाचार्याला सांगतात जे चतुश्लोकी भागवत, त्या चतुश्लोकी भागवताचा विस्तार 18,000 श्लोकांच्या संहितेमध्ये 335 अध्यायामध्ये आणि 12 स्कंदामध्ये करते वेळी ऋषभदेवाच्या परंपरेतलं चरित्र ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला हा श्लोक म्हटला. अकोविद कोविद वाद वादान वदस्य तो नाथ विदाम वरिष्ठा. त्याचा अर्थ असा आहे, काही माणसं मूर्ख आहे पण विद्वान पंडितासारखी बोलतात. वदस्य तो नाती विदाम वरिष्ठा न सूरयो हि व्यवहार मेन तत्वाम वर्षेन सहा मनंती. 2-4-5 माणसं मानायला लागली की माणसाला वाटतं जगातलं सगळं मलाच कळायला लागलं की काय. अरे आई असं काही नसतं. लोक हल्ली कोणालाही मानायला लागले. आपल्यासारख्याला मानायला लागले म्हणून आपण 30च्या वयात हुरळून जाऊ नये. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज 14 वेळा काळाला हुलकावडी देणारे, पण मुक्ताबाई जवळ जाताय त्यावेळेला म्हणतात की जन्माल. म्हणून तुकोबारे म्हणतात ठेवा जाणीव गुंडून, तुमच्या जाणीवेचं शान पण गुंडाळून ठेवा. हुरळून जाण्याचा काळ आज तरी नाहीये महाराज. मला खूप काही कळतं. अशा जाणीवेचा अहंकार झाला की ज्ञानोबा अंतःकरणातून निघून जातात. मुक्ताबाई अंतःकरणात राहत नाही, संताची कृपा होत नाही. आणि एकदा त्यांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर अंतःकरण निर्मळ करून हे पवित्र मस्तक माझ्या ज्ञानोबारांच्या समाधीला, निवृत्तीनाथांच्या समाधीला लावावं लागतं. त्यावेळेला कुठं या संतांची देणे कल्पतरू हुनी दुने परिसा परी अगाध दिने चिंता मनी ठेंगना. साधूच्या देण्यापुढे जगातलं सगळं दान फिक आहे. सावता महाराजांना गावात बोलावलं ना, इतकं देतील ते सावता महाराज तुम्हाला, इतकं देतील की 2-4 पावलं माझ्या सावता बाबांकरता टाका. संकट काळात तो सावता बाबा हजारो पावलं टाकेल तुमच्या माझ्याकरता. तो प्रचंड साधना आहे महाराज सावता महाराजांची. वारीला जायची लोक म्हणायचे सावता महाराजांना चला ना पंढरपूरला. सावता महाराज म्हटले अरे तो येईल इकडे, मी काय येऊ पंढरीला, मी जाईल मला वेळ मिळाला की. पण आज मला माझ्या वाटचाली जाणाऱ्या वारकऱ्यांना पाणी पाजू द्या, सेवा करू द्या, त्यांना फलाची भाजीची व्यवस्था करू द्या, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करू द्या. दिंड्या जात होत्या, सावता महाराजांनी मळ्यात पिकवलेली सगळी भाजी वारकऱ्यांना द्यावी महाराज. हो, आता लोक भाजी घरी पिकवता पण वारकऱ्याला आलू खाऊ घालतात, बटाटे वरण. तेव्हापासून सावता महाराजांनी सांगितलं की काय काय माहिती, तुम्ही भाजीपाला पिकवा आणि वारकऱ्यांना खाऊ घाला. खरं तर घरात शेतीत पिकवलेला भाजीपाला आपण सगळ्यांनी खाल्ला पाहिजे. रासायनिक खताचा वापर न करता गोमूत्र घाला, त्याला काय देता येईल ते सेंद्रिय शेती करून तुम्ही पिकवा आणि वारकऱ्यांना खाऊ घाला. संदेश जगा वेगळा, आरोग्याचा संदेश केवळ आणि केवळ सावता महाराजांनी दिला. कांदा मुळा भाजी या भाजीपाल्याचं वर्णन करत असताना जगाचा मालक त्यात दर्शवला, हे सांगण्याचं काम माझ्या सावता बाबांनीच केले. हो, जगाच्या मालकानं 12 द्यावं सावता महाराजांच्या दरबारात. हे काय पंडिताचं पण होतं का? कुठलं वैभव होतं, लावाजमा होता, ताफा होता 5-25 गाड्यांचा सावता महाराजांकडे. पोथी बडी बडी जगमोहा पंडित हुआ ना कोय, पण 2.5 अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय, कबीर महाराज म्हणतात. तुम्ही कोणालाही पंडित म्हणता, आपण कोणालाही पंडित म्हणतो. टोपी बनाई सुत की पहनने वाले 1000, टोपी बिचारी क्या करे पेटवे काला बाजार, कबीर महाराज म्हणतात. कोणाची टोपी पाहून, कोणाचा पोशाख पाहून, कोणाच्या माळा पाहून, कोणाचं धोतर काठाचं पाहून, कोणाचा चांगला फेटा पाहून, चांगली गाडी पाहून परमार्थ करायचे दिवस महाराष्ट्रात यायला लागले. या भूमीची शोकांतिका आहे.
माफी मागून बोलतो, महाराज कोण्या गाडीतून आले याचकडे जास्त लक्ष आहे, ते इथं आल्यावर किती ओव्या म्हणतात त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. जर दिलं तर वारकरी संप्रदायात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. दिलं पाहिजे, त्याची गरज आहे आज. चला, गावातच त्याचे असल्यामुळे बोला बाबा चर्चेला आरंभ करूया. पंडित म्हटले पण तुमच्याचकडून सुरुवात करा. आता गावातला मूर्ख तो म्हटला खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया. तो विद्वान म्हणेल का 12 वर्ष ग्रंथ वाचले पण हे कुठं सापडलं? खक्का खय्या मैया आहे काय बुवा? खक्का खय्या मैया म्हटल्यावर त्याला विद्वानाला जमत नव्हतं. शेवटी मला काही कळत नाही बाबा, हे तुम्ही काय बोलताय, कुठली भाषा आहे काय. सगळे ग्रंथ त्याला समोरच्याला देऊन टाकले. हे विद्वान पंडित घरी आले. या विद्वान पंडिताचा लहाना भाऊ मूर्खातला पंडित होता. हो, मूर्खात PhD केली होती त्याने एकदम. तो म्हणे का रे का नाराज आहे? अरे म्हणे माझे सगळे ग्रंथ गेले पण मूर्खाच्या ताब्यात गेले. काय म्हटलं रे? तो काय नाही म्हटलं, तो मूर्खासारखा बडबड करत होता खक्का खय्या मैया. त्याचा शोधून अर्थ सापडत नव्हता. आता माझ्या बुद्धीने मी त्याचा अर्थ शोधला. तू जेवला का? आता जेवला का या प्रश्नाचं उत्तर एक तर हो द्यायचं, नाहीतर नाही द्यायचं. खक्का खय्या मैया हे झाले 3 शब्द. आणि मी हो म्हटलं काय नाही म्हटलं काय, किती शब्द होत आहे? 1. म्हणजे उत्तर होई दिलं तरी हारतोय आणि नाही दिलं तरी हारतोय. त्यापेक्षा अज्ञान कबूल करून मी त्या मूर्खाच्या घरून निघून आलो. हा त्याचा लहाना भाऊ म्हणे तू काळजी करू नको, संध्याकाळपर्यंत तुझे ग्रंथ आणतो. तो गेला पोशाख बिशाख घालून त्या गावात. मारुती या पारावर 2-3 जण होतेच. का हो काशीचे पंडित हो, तुम्ही कशाला आले? मी वादात घालायला आलो. काल तुमच्या गावातला पंडित जिंकला असं माहिती पडलं, त्याच्याच बरोबर चर्चा करायला आलो. बोलवा त्याला. बोलवलं बुवा. पहिला मान गावकऱ्यालाच. पुन्हा आजही तेच ठरलं, जो हारेल त्याने सगळे ग्रंथ समोरच्याला देऊन टाकावे. आता या गावातल्याला काही येतच नव्हतं. तो म्हटला खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया म्हणता बरोबर यानं इकडून पाढा सुरू केला. ज्योते ज्योतय्या, बोवे बोवय्या, सिंचे सिंचय्या, उगे उगय्या, मडे मडैया, पोसे पोसैया, कटे कटैया, उडे उडैया, पके पकैया, उसके बाद खक्का खय्या मैया. त्या गावातल्यानं हात जोडले. लई भेटले म्हणे गळा, पण असा नाही भेटला. आण म्हणे सगळे ग्रंथ आणले दिले याला. ते सगळे ग्रंथ बांधून घरी आला. तो मोठा 12 वर्ष अभ्यास केलेला विद्वान पंडित म्हणेल हे जर आपल्या घरी होतं तर मी काशीला काहून गेलो? अरे इतकी विद्वत्ता जर तुझ्याजवळ होती तर काय गरज होती काशीला जायची? तू हे जमवलं कसं? काय नाही रे म्हणे, खक्का खय्या मैया या शब्दाचा अर्थ तू जसा काढला तसाच मी काढला. तू जेवला का? मग हो नाही सांगितलं मी त्याला मी जेवायच्या अगोदरची पार्श्वभूमी सांगितली. येड्या, जेवण का असं सहज होतं का? ज्योते ज्योते या जमीन नांगरावी लागते, बोवे बोवे या त्या जमिनीत पेरावं लागते, सिंचे सिंचे या त्याला पाणी द्यावं लागतं, उगे उगे या मग ते वाढायला लागतं, पोसे पोसे या मग ते मोठं व्हायला लागतं, पोसायला लागले की कटे कटे या कणूस काढावं लागतं, उडे उडे या त्यातलं सार उडवावं लागतं, काढलेलं सार पके पके या ते बनवावं लागतं. म्हणजे ज्योते ज्योते या, बोवे बोवे या, सिंचे सिंचे या, उगे उगे या, कटे कटैया, उडे उडैया, पके पकैया, उसके बाद खक्का खय्या मैया. सांगा आता इतकं भाषांतर किती केलं तर याला पंडित म्हणणार आहे का? हल्ली तेच चाललंय तुमचं माझं. शब्दाची साठवण ज्याच्याकडे भरपूर आहे आणि शब्दाचा खेळ ज्याला बाजारात मांडता येतो त्याला लोक पंडित म्हणतात. याचा अर्थ जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नव्हतो तोपर्यंत तुम्ही स्तब्ध ऐकत होते, कारण तुम्ही त्याला पंडितच समजले होते. विठाला 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 विठाला. स्पष्ट खुलासा केला तुकोबरांनी. अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. पण माझा मुद्दा असा आहे, तुम्ही पंडित असाल तरी आज कृष्ण कथा वाचक म्हणजे पेपर वाचक नाही, 18 पुराणांचं दररोज वाचन करतो त्याला वाचक म्हणतात. वाचक. आणि पुरता या शब्दाचा अर्थ आहे जरी झाला पुरता, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, पूर्ण ज्ञान मिळालंय, ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात मल विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले आणि आता अज्ञानासह वर्तमान निवृत्ती करता तो साधन चतुष्ट युक्त आहे, तो खरा वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी आहे. आणि त्या अधिकाऱ्याला भगवान परमात्म्याने कृपा केली आणि पूर्ण ज्ञान झालं. पूर्ण ज्ञान हे अभ्यासानं होत नाही, पूर्ण ज्ञान हे साधनेनं होत नाही.
पूर्ण ज्ञान हे भगवान परमात्म्याच्या कृपेच्या जोडीनं होतं. साधना खूप आहे पण ती फलद्रूपच होत नाही, देव स्वीकारतच नाही. कधी होईल पूर्ण ज्ञान? अभ्यास करणं चालू आहे पण देवाला तो अभ्यास सार्थकी ठरवायचाच नाही. कधी होईल पूर्ण ज्ञान? काल्याच्या कीर्तनाचं सूत्र सांगितलं त्या महात्म्याने. अरे किती वैभव मिळालं तरी एकच म्हणायचं, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. कारण कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण? एखादा निवडून दाखवा जगात ज्यानं भगवान श्रीकृष्णाचं नाव न घेता प्रसाद खाल्ला. एक नाही एक खावाच लागतो. आजच्या कीर्तनात सगळी माणसं तृप्त असतात महाराज, सगळी. इतर कीर्तनापेक्षा रजोगुणी तमोगुणी सत्वगुणी माणसं आज खुश असतात. का? रजोगुणी माणसं खुश का? त्यांना कृष्णचरित्र ऐकायला मिळणार आहे. शृंगार चरित्र म्हणून रजोगुणी माणसं तृप्त आहेत. सत्वगुणी माणसं, मुळात कीर्तन सत्वगुणी लोकांना आवडतं म्हणून ते तृप्त आहेत. आणि तमोगुणी माणसं का तृप्त आहे? तमोगुणी माणसं या कारणामुळे तरी तृप्तच आहे की निदान 3 दिवसापासून चालू असलेली कटकट या कीर्तनानं बंद पडणार आहे. या कारणामुळे का होईना त्यांना आजचा आनंदच आहे. म्हणजे संपवणारं कीर्तन आहे, ज्यांना काहीच आवडत नाही यातलं, तेही म्हणतात अरे हे कीर्तन झालं की झालं यांचं. म्हणजे त्यांनाही कुठेतरी अंतःकरणात समाधान आहे, असं हे चरित्र आहे. त्यामुळे आजच्या कीर्तनात काहीही सांगायचं नाही. श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय, काहीच सांगायचं नाही. बाईचं चरित्र सांगायचं नाही. माझी बायको लय सुंदर भाजी बनवते, तुझ्या घरी बाबा, इथं कशाला सांगतोय ते? तू काय ते सांगायला आला का इतक्याला? नाही. धनम पैशाचं चरित्र, पैशाचं चरित्र सांगायचं का तुम्हाला? 10,000 लावले की 1 लाख भेटतील, सांगायचं का? काही लोकांनी, तुम्ही केबीसी नावाचा शब्द ऐकलाय, नाशिक जिल्ह्यात इतक्या लोकांनी पैसा अडकवला केबीसीत आणि सगळा पैसा खाऊन घेतला त्या कंपनीनं. 10,000 लावले की 1 लाख भेटतील, 20,000 लावले की 2 भेटतील. काही लोकांनी 5-5 लाख लावले. काहींनी जमिनी विकल्या, काहींनी प्लॉट विकले, काहींनी गाड्या विकल्या, काही बायांनी सोनं मोडलं भावाच्या सांगण्यावरून. हो, सगळा पैसा गेला. त्यात काही इंजिनियर गेले, वकील गेले, कलेक्टर गेले, काय तर कीर्तनकार बी गेले. आता आपल्या घरातला विषय तो एकदम जोरात कसं सांगायचा, पण गेले महाराज. धनम चरितम न श्रवणीय, नास्तिकम चरितम न श्रवणीय. मग आज काय सांगायचंय तुम्हाला? तुम्ही आज काही सांगू नका. आज तुम्ही एक सांगा, काय? परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार आज करायचा. देवाचा जो कृष्ण अवतार आहे ना महाराज, हा पूर्ण अवतार आहे, पूर्णोत्तम अवतार आहे. ज्या पूर्ण अवताराचं चिंतन केल्याशिवाय जी देवता पूर्ण आहे तिचं भजन केलं की सांगता पूर्ण होते. काला होतो, कोणाचंही भजन केल्याने पूर्णाहुती होत नाही. या भगवान श्रीकृष्णाने हे विश्व व्यापलेलं आहे, वेळ करून सोडलं आपल्या साधनेनं. अगदी पाश्चिमात्य संस्कृतीला सुद्धा, आउट ऑफ कंट्री सुद्धा लोक कृष्णाची उपासना करतात, त्या परमात्म्याची सेवा करतात. त्यामुळे त्या देवानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार आज करायचा. उच्चार त्या ज्ञानाचा करायचा असतो जे ज्ञान पूर्ण आहे. उच्चार त्या देवतेचा करायचा असतो जी देवता पूर्ण आहे. तुमचं आपलं काऊन चरित्र कोणी सांगत नाही, कारण आपलं ज्ञान अपूर्ण आहे. परोपदेशानं पांडित्यम असं ज्ञान आहे आपलं. आपलं ज्ञान फक्त लोकांना सांगण्यापुरतं काम येतं, स्वतःच्या उपयोगाला ते कधी येत नाही. परोपदेशानं पांडित्यम. काही लोकांचं ज्ञान हे माणूस पण बदलतं. एखादा श्रीमंत माणूस जर आला आणि तो जर म्हणायला लागला काऊ एकादशी केली पाहिजे, हो हो एकादशी केलीच पाहिजे, एकादशीचं व्रत आपण केलंच पाहिजे, मग कोणीतरी सांगायला येतं ते या मतदारसंघाचे आमदार आहे, तरी मी केली पाहिजे का? मला शुगर आहे. तुम्ही राहू द्या साहेब, तुम्ही राहू द्या. अरे एका मतदारसंघाचा आमदार नाही, या महाराष्ट्राचा बाप गेला होता तुकोबरांकडे, तरी तुकोबरांनी सांगितलं कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. काय दिव्य ज्ञान असेल महाराज पूर्णतेला गेलेलं. आपलं ज्ञान फक्त लोकांना सांगण्यापुरतं कामी येतं. दगडावर लिहिलं असतं जाखोरी 4 किलोमीटर, त्या दगडाला पाहून हजारो आमच्यासारखे माणसं जाखोरीत येतात. पण त्या दगडाला जाऊन जर विचारलं तू कधी जाखोरीला, तो म्हणेल नाही, मी फक्त पाठवायचं काम करतो, मी काही जाखोरी अजून पाहिली नाही. तसं काही लोकांनी, तुम्ही महर्षी व्यास आणि देवर्षी नारद यांचा श्रीमद भागवतातला प्रथम स्कंदातला संवाद जरूर प्रत्येक साधकाने वाचा. स्वतः व्यास महर्षी नारदांना म्हणतात माझं ज्ञान फक्त परोपदेशानं पांडित्यम आहे. कधी म्हणतात? 17 पुराणांची रचना झाल्यावर म्हणतात. फक्त भागवताची रचना राहिली होती त्याच्या अगोदर. माझं ज्ञान लोकांच्या उपयोगाला येतं म्हटले, माझ्या उपयोगाला येत नाही.
महर्षी व्यास म्हणताय तुमचं आमचं काय लावलं कीच गली मी गलबला, माझं ज्ञान उपयोगाला येत नाही. त्यावेळेला सर्ग विसर्ग उती मन्वंत ऋषानुकथा प्राण निरोध मुक्ती आश्रय अशा दशलक्षणांनी युक्त असलेल्या महापुराणाची रचना स्वतः देवाला व्यासांकडून करून घ्यावी लागली. समाधी लावली. त्या समाधी अवस्थेमध्ये जे श्लोक त्यांना स्फुरले ते श्रीमद भागवत महापुराण तयार झालं. लिहायला स्वतः गणपती बाप्पाला बसवलं. ते म्हणायचे मी महाभारत केलं. लोक म्हणतात सगळे भांडणाच्याच गोष्टी सांगितल्या. आणि खरं आहे, एका पोरीला पाहुणे पाहायला आले आणि तिला विचारायला लागलं काय ग बाई काय नाव तुझं, अमुक अमुक. शिक्षण काय झालं तुझं, ते म्हणे BA झालं माझं. बरं बरं, काही ग्रंथ वगैरे वाचले का, हो हो रामायण वाचलं, ज्ञानेश्वरी पारायण केलं, गाथा पारायण केलं, भागवत. बरं बरं सगळं झालं. का महाभारत नाही वाचलं, नाही नाही ते म्हणे मुद्दाम मागे ठेवलं. म्हटलं तिकडे गेली की चालू कर. आजही उत्तम राजकारणी महाभारत वाचताय, त्याच्यातले डावपेच आपण अभ्यासतोय, पण उद्धाराच्या कुठं ते उपयोगाला येत आहे. हे कोण म्हणताय, महर्षी व्यास म्हणताय. व्यासो उच्चिष्ट जगत रे. जर व्यासांचं उष्ट जग असेल तर समाजाच्या उपयोगाला येणारं ज्ञान मला नकोय. नारदा माझ्या कामी येईल असं सांगा हो. काही महापुराण झालं, अहो सगळ्या अवयवातून बाण गेले होते अंतकाळात, तरीही 1000 नावं घेतली देवाची. विष्णू सहस्रनाम आलं की दिन ज्ञान उपयोगाला. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान श्री धर्मान, हे जे धर्म सांगितले हे शरशय्येवर पडल्यावर सांगितले. 1000 नावं घेतले, सगळे धर्म सांगितले. याचा अर्थ आहे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान यात फरक आहे. लोकांना सांगण्यापुरतं ज्ञान. काही ज्योतिषशास्त्रांची विधी माणूस पण बदलतो. 3 शब्द आहे, ब्राह्मण ब्राह्मण आणि बामण. एकादशी करतोय सांगतोय ब्राह्मण, करत नाही सांगतो ब्राह्मण, करतही नाही सांगतही नाही बामण. आचार्य देवतेला वंदन करणारा वारकरी संप्रदाय. काय साधना काही लोकांनी सांभाळली. महाराज देगलूरकर परंपरा, आमच्या श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांचं नाव घेतलं तरी प्रेम उत्पन्न होतं अंतःकरणात. कीर्तन सोडा, नाव ही परंपरा आहे. जातीवाचक उल्लेख वारकरी संप्रदायानं कधीच स्वीकारला नाही, कधीच नाही. कुळ श्रेष्ठ आहे म्हणून सगळं चांगलं आहे असं नाही. चोखा मेळा बंका जातीची महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. मुसलमानाचं वर्णन केलं वारकरी संप्रदायानं. आधी येऊ नका त्या जातीपातीच्या धर्माच्या. लोकांना सांगण्यापुरतं नाही. पोरं पळत आले, बाबा बाबा कुत्र मेलो. कुत्र मेला, अरे कुत्र मरणं तर फार वाईट गोष्ट आहे. चला चला त्या महाराजांना विचारू, का हो महाराज कुत्र मेला आमच्या पोराकडून, सांगा ब्राह्मण बुवा काय कुत्र मेला आता काय केलं पाहिजे. ते म्हटले बुवा हे तर फारच वाईट झालं. ते माहिती आहे आम्हाला, प्रायश्चित्त सांगा. तुम्हाला पंचार्ग विधी करावा लागेल. म्हणजे काय असते, 5 यज्ञकुंड, 5 जोडपे, 5-5 किलो गावरान तूप आणि 5 दिवस विधी आणि शेवटच्या दिवशी 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्र दान करावं लागेल. मला म्हणजे त्यांना. त्या पोराचे वडील म्हणत का रे, म्हणे बाबू 1 कुत्र मारलं 25 ग्रॅम सोनं. ते पोर म्हणत बाबा शेवटचा दगड तर या बुवाच्या पोरग्यानंच मारला होता. राम तू मारला दगड. तो म्हणे बाबा हे अर्धा तास झाले दगड मारून राहिले. ते मला वाटलं कुत्र मारण्याचं, मी नाही एका दगडात कुत्र्याचा बजेट बसवला. का म्हणे आता, अरे म्हणे शोधावं लागेल. रामकुत्र कसं होतं, काळं होतं म्हणे. पडलं कसं, चित्त पडलं म्हणे. अरे म्हणे सापडलं, कालम कुत्तम पडलम चित्तम, मुलांनी मारलं उत्तम, ब्राह्मणाच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम, कणकीचे कुत्रे करू म्हणे. पाव हबला विचारलं का हो तुमचं काय चाललंय. आपलं ज्ञान खरंच परोपदेशानं पांडित्यमय. तुमचं माझं प्रत्येकाचं कोणाचं लावलंय. वैराग्याच्या गोष्टी बरा वाटतात, पण थोडं पाकिट हलकं वाटलं की माणसाचं मन नाही लागत. प्रामाणिकपणानं कबूल करतोय, सगळ्यांनी कबूल करा ही भावना आहे. लोकांना फसवू शकतो आपण, देवाला नाही फसवू शकत. आपलं ज्ञान परोपदेशानं पांडित्यमय. आपण लोकांना गप्पा सांगू शकतो, पण पूर्ण ज्ञान ज्याचं असतं त्याचं ज्ञान माणसाने, ते ज्ञान जरी नाही स्वीकारता आलं, त्याचं नाव जरी घेतलं तरी कार्य पूर्ण होतं. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणून आज तेच
चरित्र ते उच्चारावे, कुठलंही नाही, त्या पूर्ण देवतेचं, पूर्ण ज्ञानाचं, पूर्ण संकल्पनेचं, की जेणेकरून ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, पूर्ण जीवन होईल अशा परमात्म्याचं चरित्र ऐकायचं. तुकोबर म्हटले त्याचं चरित्र खूप गोड आहे. कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याने शौर्य केलं, चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, पण त्या खोड्यांमध्ये प्रेमातीत एक वेगळा जिव्हाळा आपुलकी आपल्या भक्तांना दिली. कशी दिली? मी नाथ महाराजांच्या ओव्या आपल्याला सांगतो. ओव्या फक्त कृष्ण अवताराला लागू पडतात. त्या ओव्या इतक्या सुंदर आहे, असं वाटतं कोरून ठेवावं घरात. खूप सुंदर आहे. प्रेमामध्ये भगवंतानं काय काय केलं याचं वर्णन नाथ महाराजांनी काही ओव्यांमध्ये आणलंय. जे काही चरित्र आहे ते केवळ आणि केवळ प्रेमामुळे केलेले चरित्र आहे, म्हणून त्या चरित्रावर आक्षेप घेता येत नाही. असं एक प्रेमातल्या ऋणानुबंधातलं चरित्र तुकोबरे म्हटलं मी तुम्हाला सांगतो. हा भगवंत स्वतःचं देव पण विसरतो आणि काय करतो? पाहता गोवळी. पहिला शब्द आहे पाहता. गोवळी, गो म्हणजे गाई आणि वळी म्हणजे राखणारा, पाळणारा, वळणारा, चारणारा. पाहता गोवळी. आता महाराजांचं हे जे वचन आहे पाहता, पाहिलं तर त्या गोवळ्यांकडे काय हो? गोवळी म्हणजे तो काय शर्टिंग केलेला असतो का? की फार चांगले पांढरे शुभ्र कपडे, शर्टिंग केलेली आहे, बेल्ट लावलेला आहे, चांगला गंध लावलेला आहे. आंघोळीचा आणि गोवळ्याचा दुरून दुरून संबंध येत नाही. आमच्या मुक्ताबाई संस्थेवर एक संदीप व्यवहारे नावाचा पोरगा आहे, तो गाई चारायला आहे. मी त्याला आंघोळ करताना लहानचा मोठा झालो पण पाहिलं नाही. खरं सांगतोय तुम्हाला. त्याला कोणी घातली आंघोळ तर तो आंघोळ करतो, स्वतःहून तो आंघोळ कधी करत नाही. त्याची आंघोळ म्हणजे एक तर पावसात तो ओला व्हावा गाईच्या मागे. हो मुक्ताबाईला आहे तुम्ही या, मी दाखवेल तुम्हाला. त्याचं नाव सुद्धा सांगितलंय तुम्हाला. गोवळी म्हणजे फार साधं, ज्याला जगातलं कोणतंच काम येत नाही त्याला लोक गाई राखायला पाठवायची. जा बाबा, कशी बशी आहे तशी पॅन्ट ओढायची, क्लिपचा बकलीचा बटनाचा संबंध नाही. त्याचा बेल्ट म्हणजे करदोडा, तो चढवायचा. बरं तो ढिला झाल्यावर एक काडी आणि काडीने तिची आटी टाईट करायची त्या करदोड्याची. ते जेवणाच्या अगोदर टाईट करायचे आणि जेवण झाल्यावर उतरवायचे. असा त्याचा सगळा खेळ तो. काठीला शिदोरी लटकलेली, काय नसेल त्याच्याकडे पण त्याचं उपरणं त्याच्याजवळ आहे, ते बांधलेलं आपलं. आणि गाई राखणारा कोणी असो महाराज, सामान्य जरी असला तरी तुम्ही एक बारकाईनं निरीक्षण करा, त्यांचे आवाज लय गोड असतात. ते म्हणतच चालतात, काहीतरी गुणगुणतच चालतात. बरेच गायक गायीच्या मागे तयार झालेले, म्हशीच्या मागे वाई वासरं जनावरं चारताना तयार झालेली राहणार. हो, मला माझ्या वडिलांनी गायी चारतेवेळी बरंच काही शिकवलंय. आमचे आजोबा सुद्धा खूप गोधनाची सेवा करायचे. आमचे आजोबा म्हणायचे 60 वर्ष झालं, माझ्या आजोबाचं वाक्य सांगतो, ते वारले, 60 वर्ष झाले आम्ही दुभतं नाही आठवू दिलं घरचं, तुम्ही तसंच दुभतं ठेवा पुढे. आमचे आजोबा आमच्या वडिलांना सांगायचे. गायींच्या मागे म्हणायचे, निळोबाऱ्यांच्या नाथांच्या गवळणी म्हणायची. आज सुद्धा कानात येतं. खूप गोड महाराज, इतक्या चाली गोड गोड महाराज. गो वळणारे फार सुंदर गातात, गोड गातात, ऐकत राहू वाटतं. ते गोवळी पाहता काय त्यांच्याकडे होतं, पण काय त्यांची उष्टावळी. कधी खाल्ली? एक चरित्राचा भाग असा सांगितला जातो. एक मधुमंगल नावाचा गोपाळ होता, गोकुळात राहणारा, आणि त्याच्या आईनं 4 घरचं उसनं ताक मागून आणलं. उसनं म्हणजे मागून आणलं. पूर्वी आपल्याकडे ताक विकायची पद्धत नव्हती. अजूनही ग्रामीण भागात ताक विकत नाही. ज्या घरी रवी लावली ती बाई सासू गावात हिंडत बसते, ताक नेजू, ताक घेऊन जाजू, ताक पाहिजे का, ताक पाहिजे का असं सांगत जाते. आणि मग तुमच्याकडे काय म्हणतात ताकाच्या भांड्याला? आमच्याकडे तवली म्हणतात. त्या तवलीत फक्त ताकच नेलं जातं. तवली हातात दिसली की समजावं यांच्या घरी आज कडी आहे. ती तवली घेऊन गेली, त्या मधुमंगलाची आई ताक आणते. ताक आणलं. मधुमंगल हे 4 भाऊ आणि आईनं कढी बनवली. आता मोठा प्रपंच, 4ही लेकरांना घरात बसवलं आणि वाटीत कढी दिली. पाऊस चालू होता, थंड वातावरण पडलेलं आणि त्यात गरम कढी, आणि ती आईनं बनवलेली. किती सुख आहे पेण्यात. जगा वेगळं महाराज. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद वेगळा आणि आईनं बनवलेली कढी जेवण्याचा आनंद वेगळा आहे. जी लोक जेवली आहे त्यांचं भाग्य आहे. खरंच आहे. तुम्ही किती रात्री आहो, जर्मनच्या पातेल्यात आईनं बनवलेलं पिठलं, हातावर थापलेली भाकरी
जगातली कोणतीच हॉटेल बरोबरी करू शकत नाही. फक्त प्रेमानं खायची अक्कल देवानं त्या पोराला दिली की झालं, बाकी काय नाही. आज आपल्याला हे हॉटेल बिटेल काय गड्या, घरच्या चवी कुठे आहेत तिथं. अरे डोळ्यात धूळ जातो, आसू येतात तिच्या डोळ्यातून, तिच्या डोळ्यातलं पाणी भावना असते. ती स्वयंपाक नाही बनवत, आपलं प्रेम ओतते त्या स्वयंपाकात. काय आईचं प्रेम वेगळं असतं महाराज. त्या मायनं कढी बनवली, मधुमंगलानं ती कढी घेतली आणि एक घोट कढीचा घेतला. सुंदर झालेली कढी महाराज. हो, त्याला त्या कढीची चव घेतल्यावर आईला म्हटलं, आई काय सुंदर कढी बनवली ग, वा वा वा. पण मनात विचार आला, आपल्याला कढी आवडते त्यापेक्षा 10 पटीनं कढी कानाला आवडते. तो मधुमंगल म्हटला, अरे माझ्या कानोबाराला खूप आवडते रे कढी. आई कढी गरम आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे, मी पावसाचा आनंद घेत घेत भिजत कढी पिऊ का ग. खबरदार मधुमंगला, इथंच बसायचं जागेवर. कारण तिला माहिती होतं हा त्याच्या संगतीत गेलाय. इथंच नाईलाज झाला, पण देवाला कढी द्यावी वाटत होती. यथा देहे तथा देवे, जे या देहाला ते माझ्या देवाला. याचंच नाव भक्ती आहे. नवीन शर्ट जरी आणला नाही देवाला, पण निदान घालते वेळी देवाचं नाव घेतलं पाहिजे. देवा नवीन वस्त्र आहे, तुमचा प्रसाद म्हणून सेवन करतो. काही मी असे साधू पाहिले जे डॉक्टरांनी दिलेली शुगरची गोळी सुद्धा देवाला दाखवतात महाराज नैवेद्य, आणि नंतर घेतात. काय प्रेम असेल देवावर. म्हणजे पोटात जाणारी मेडिसिन सुद्धा असली तरी ती देवाला प्रसाद म्हणून दाखवायची. पूर्वी आपल्याकडे घडी मोडायची पद्धत होती माता भगिनींनो, साडीची होती की नाही तुमच्याकडे. तुम्ही बोर झाल्या का, मी घरी जाऊ का, मग सांगा ना हो की नाही, होतं की नाही. घडी मोडायची पद्धत होती की नाही. नवीन वस्त्र आणलं की तिच्या मैत्रिणीला ती द्यायची, म्हणायची तुम्ही घडी मोडा. आता ती पद्धत राहिली नाही, कारण आता पुतळेच घडी मोडून येतात त्या दुकानात. घडी मोडलेलीच असते त्याची, काही त्या भानगडी तुम्ही पडू नका. आता त्या पद्धतच राहिल्या नाही महाराज. काळ बदलला सगळा. जिकडे जाऊ जाते कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा जमाना आला. मी लहान होतो त्यावेळेला माझी आई मला जिल्हा परिषदेच्या शाळेत घेऊन गेली. त्यावेळेला गाळे नावाची गुरुजी होती. आमचा असा हात पुरत नव्हता कानाला, त्यावेळेला कानावर हात पुरवावा लागायचा. ते कांड टेकलं नाही की त्यावेळेला गुरुजी म्हणायचे, बाई पोरग घरी न्या, त्याचं वय कमी. असं काय करता गुरुजी, घ्या त्याला वर्गात. नाही नाही बाई घरी घेऊन जाते पोरग, हे काय पाळणा घर आहे का. आमचे म्हणे घ्या हो गुरुजी. नाही नाही बाई घरी राहू द्या. गुरुजी घ्या हो. नाही नाही बाई घरी राहू द्या. आता ते उलटं झालं. तेव्हा जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणायचे घरी राहू द्या, आणि बाई म्हणायची घ्या. आता सगळे जिल्हा परिषदेचे शिक्षक रजिस्टर घेऊन हिंडून राहिले. बाई ओ बाई, ते बाई म्हणते काय तुम्हाला पोरगं होतं ना, आहेच ना, होतं ना म्हणजे काय. नाही ते आमच्या शाळेत ते गेलं नाशिकला, नर्सरी KG1 KG2 प्ले ग्रुप पासून फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत. आता ते तिकडंच, इकडे नाही. काळ बदलला, काळानुरूप आपल्यालाही बदल अपेक्षित आहे. थोडंसं आता एक एक पाऊल पुढे टाकत आलोय. त्या मधुमंगलानं ती कडी पुन्हा उचलली हातात, आणि आई बाहेर पिऊ देत नाही ना, तशीच कडी तोंडात घेतली. गाल फुगले. आईला तोंडात कडी जाणं महत्वाचं होतं, पोटातच जावी असा काही लिखित स्वरूपाचा नियम होता का आईचा. आईला काय खाली पाहिजे होती, वाटी. आई मधुमंगलाने वाटी खाली दाखवली. तोंड फुगून मधुमंगल बाहेर आला आणि तिथून धूम ठोकली. महाराज पळत सुटला, नंदवाड्याजवळ आला आणि तिथून आवाज दिला. पण आवाज द्यायची सोय नाही, तोंड फुगलेलं. जास्त वेळ पाण्याचा घोट जरी मुखात राहिला तरी त्यात आपली थुंकी त्या पाण्यात ओतत असते. कुठला पदार्थ जरी राहिला, कारण लाळेच्या साह्याने अन्न पोटात जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या तोंडात घेतलेला पदार्थ त्यामध्ये आपली लाळ मिश्रित होते. किती विशेष आहे बघा तुम्ही. अगोदर दिलेल्या कढीपेक्षा कढी वाढली होती. त्या मधुमंगलाची लाळ सुद्धा त्या कढीमध्ये होती. वत्सनाई माय भलत्या सवे जाय, दुसऱ्याचं घाण स्वीकारणं साधी गोष्ट नाही महाराज, कोणी स्वीकारू शकत नाही. जन्माला आलेलं
पण दुसऱ्याचं नाही, स्वतःचं. कारण तो जार चाटणं असतो, गर्भाशयातली घाण चाटणं असते, मलमूत्र विष्ठा चाटणं असते, ती कोणी चाटू शकत नाही. दारात गेली ना आवाज दिला, भगवंत म्हणता आई कोणता प्राणी आलाय आपल्या दारात? थकलेली मैया म्हणे कृष्णा जाऊन ये रे, पा जरा. भगवंत गेले, दरवाजा उघडला, बाहेर भिजलेला मधुमंगल उभा होता. का रे? जवळ बोलावलं त्याला. भगवंताला समजले जे तोंडात आहे म्हणे गळा काहीतरी. तोंड उघड कानोबा, उघड. उघडलं परमात्म्याने तोंड. आपलं तोंड उघडता बरोबर त्या मधुमंगलाने आपलं श्रीमुख भगवान श्रीकृष्णाच्या तोंडाजवळ नेलं आणि तोंडातली सगळीची सगळी कढीची गुळणी जगाच्या मालकाच्या तोंडात घातली. हा प्रेमाचा एक अलौकिक आविष्कार माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी पाहला. अरे ज्याला घालायला कपडे धड नाही, ज्याचं राहणीमान व्यवस्थित नाही, त्याचं अन्न उष्ट खात नाही, त्याच्या तोंडातली उष्टा वडी माझा परमात्मा खातो. हे देवानी दिलेलं भक्ताला भक्तिप्रेमातलं साधनेतलं वैभव तुकोबरे वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. गर्गाचार्य म्हणतात तुम्ही कोण आहे रे? ते गोपाळ म्हणतात तुम्ही कोण आहे ते सांगा अगोदर. गर्गाचार्य म्हटले अरे मी अनन्य आहे. अनन्य म्हटल्यावर यांना काही त्याचा अर्थ कळला नाही. त्यांना म्हटलं हे मजा करताय आपली. ते म्हटले आम्ही फनन्य आहे. हे फनन्य काय असतं? ते म्हटले हे अनन्य काय असतं? तुम्ही इकडे या म्हणे. अरे मी भगवान शिवाची नाही, मी भगवान ब्रह्मदेवाची नाही, मी इंद्राची नाही, चंद्राची नाही, मी फक्त भगवान विष्णूची पूजा करतो, असा मी अनन्य आहे. ते गोपाळ म्हटले हो स्वामी, तुम्हाला इतर देवांचे नावं तरी माहिती आहे हो, आम्हाला आमच्या कानाशिवाय दुसरं माहीतच नाही नाव, असे आम्ही फनन्य आहे. गर्गाचार्य रडायला लागले. काय त्यांची साधना आहे, काय सोळ ओळ होतं त्यांच्याकडे, पण प्रेम होतं महाराज. आणि जगाचा मालक हा प्रेमाने जवळ करता येतो, तो त्यांनी केलेला होता. का विश्वासाला तुडविजे चोरा ज्ञानोबरे बोलतात, शिनला सुई जे महापुरा तैशे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. नामाच्या आधारावर देवान उष्ट खाल्लं नाही. तुम्ही कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र बघा, नाना तऱ्हेची कार्य केली महाराज. करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. गडी समजून कानोबाचं ध्यान केलं. ज्यावेळेला देवाचं ध्यान भक्तांना लागतं त्यावेळेला आपलंही ध्यान परमात्म्याला लागल्याशिवाय राहत नाही. ते स्त्रीला असो की पुरुषांना. पुरुषांचं ध्यान पुरवण्याकरता परमात्मा गेले, स्त्रियांचंही ध्यान देवानं नामाच्या आधारावर पुरवलं. कुठे पुरवलं? 5 दिवस झाले सगळ्या गोपिकांना बंद करून ठेवलं, डांबून ठेवलं त्यांच्या सासवांनी. खबरदार बाहेर निघायचं नाही. तुम्ही नाटकं करता, भरलेल्या घागरी रचून द्यायच्या आणि भगवंताच्या भेटीच्या निमित्तानं निघायच्या. त्याला इतका वेध लागलेला, करमतच नव्हतं महाराज. वाजली एकदा मुरली की सगळ्या निघाव्या त्या दिशेनं, त्याचं ध्यान करत निघाव्या. सगळं काळं घालावं, सगळं काळं घालून निघावं. 5 दिवस झाले भगवंत मुरली वाजवताय, पण एकही गोपीच्या पायातले पैजण वाजत नाही. हुरहुर वाटत होती, रडत होती परमात्मा. आतून आवाज येत होता, माझं नाम गाताय, मला आरुळी देताय, पण मी जाऊ कशी? समाधी लागली भगवंताला. भक्ताला समाधी लागणं सहज आहे, पण देवाला समाधी लागल्यावर हे त्रैलोक्य चालेल कसं? समाधी लागली प्रेमाची. गोपाळ जाग करायचे, कृष्णा काय झालं रे तुला? अरे गोपी येत नाही रे. अरे कशा येतील? डांबून ठेवलं रे त्यांना आत. दररोज पैजण वाजायचे. पहिली गवळर रंग सफेद जशी चंद्राची झोत, आज एक सुद्धा येत नाही. त्या कुठं गेल्या? कुठं गेल्या? डोळे बंद करायचे, देवाला डोळे बंद करून लगेच ध्यान व्हायचं. आल्या 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 5 गवळणी. डोळे उघडावे पाहावं आल्या का रे? नाही आल्या. मग काय करावं? देवानं 9वारी साडी, हातात बांगड्या, गळ्यात पोत, कानात डूल, डोक्यावर टोपलं घेतलं बा बांगड्यांचं आणि कासारीन झाला.
गोकुळात आले, आवाज दिला, बांगडी. त्या दररोज येणाऱ्या कासाराचा आवाज यांच्या कानातच होता. ते म्हणत दररोज जो कासाडे यायचा तो भासाड्या आवाजात ओरडायचा, बांगड्या. आज कोणती कासारी नाली आपल्या गावात. मग त्या सासवांनी कोंडूनच ठेवलं होतं त्यांना. आता काय भगवान परमात्म्याचं चरित्र आहे, वेद लावणारं चरित्र आहे. जाखुरीतून गोकुळात नेतं ते चरित्र. इतकं सुंदर आहे. तुम्ही कधी वृंदावनला गेलात, जे गेले असतील त्यांना माहिती आहे. जरा जात येत जा वृंदावनला, मथुरेला, द्वारकेला. आम्ही मुक्ताबाई परिवाराच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे 2 ठिकाणी आउट ऑफ स्टेट कार्यक्रम करायचा, पण साधनेचा उत्सव. भगवंता कृष्णाकडे गेलो का त्याचंच भजन करायचं. आता अयोध्येला जिथं राम मंदिर होतंय, केवळ आणि केवळ आम्ही 3 दिवस रामकृष्णारी मंत्राचा जप केला. 3 दिवस रामकृष्णारी 7-7 तास भजन केलं लोकांनी. काहीच म्हटलं नाही दुसरं. भूक लागत नव्हती महाराज, तहान लागत नव्हती. नुसती शरयू माता पाहिली की तहान भागायची. भजनाचा आनंद काही वेगळा आहे. हे कीर्तन व्याख्यान बिख्यान यात काही मजा नाही. लोक आता आम्हाला सांगायला लागले कसे होऊ देता. अगोदर सांगायला लागले काही काही बात. कसं होऊ देता म्हणजे कसं होऊ द्यायचं बा नेमकं. कमाल आहे ना महाराज. समाजाकरता फिरायचे दिवस आज महाराष्ट्रात नाहीये, आणि मी तरी नाही फिरत बुवा. फिरू नये वारकऱ्यांनी समाजाकरता, देवाकरता. जे कार्य चांगली करणारी माणसं आहे अशा गावात गेलं पाहिजे. मी सुद्धा फार निरखून पारखून तारीख देणारा माणूस आहे. कोणाला राग आला तरी चालेल, फिरायचं नाही लोकांच्या भानगडीत काही पडू नये. ते दिवस नाही आहे आज. हे आता उगा या महात्म्याने लावलं होतं यूट्यूब, नाही तर मी तेही बंद केलं आता. कारण लोक त्याचा त्रास व्हायला लागला. आता जिरली आहे फिरून फिरून. मी 10,000 गाव फिरलो, 23 कीर्तन केली सोशल मीडियाला, यूट्यूबचे सोडून चॅनलला. आता हाऊस नाही राहिली की यानं बोलावलं पाहिजे त्यानं काय नाही. आम्हाला ज्याकडे येताना आम्हाला बरं वाटावं असं वाटत असेल ना, तर 50 फुटून तुझी माळ दिसली पाहिजे एवढी माळ घाल. एकादशीचं व्रत कर, पंढरपूरला भेट, आळंदीला भेट, त्र्यंबकला आलो तर त्र्यंबकला भेट, पण दर मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याला मुक्ताईनगरला भेट. तेव्हा सोयरपण असतं, तेव्हा वारकऱ्याचं तत्व असतं. काय येतो जीवनासोबत. अरे ज्ञानोबाऱ्यांच्या भूमीत जन्म घेतला की माऊलीची हुरहुर लागावी माणसा. वारी आली ना पळत निघावा माणूस सगळं सोडून. कधी कुठे जावं वाटलं तर ज्ञानोबाऱ्यांची आठवण आली की माणूस जी मिळेल गाडी त्या गाडीने धावत जावं ज्ञानोबाऱ्यांकडे. किती उपकार आहे महाराज. अंगावरचे कपडे सुद्धा ज्ञानोबारायचे आपल्या. तुमचं जाऊ द्या, आपल्यापेक्षाही आपली आठवण येते ज्ञानोबाऱ्यांना. आपल्याकरता नाही, ज्ञानोबाऱ्यांकरता जा. ज्ञानोबाऱ्यांना आपली खूप आठवण येते महाराज. कोण आहे ज्ञानोबाऱ्यांना तुमच्या माझ्याशिवाय. जा, निवृत्तीनाथांना आपली आठवण येते. मुक्ताबाई आपलं स्मरण करतात, आपण गेलं पाहिजे. आता काळाचा वेगळा महिमान आहे. वयाला न शोभणाऱ्या काही गोष्टी होतात. चला जाऊ द्या. ती कासारीन आली, तिनं आवाज दिला, आणि तो प्रेमाचा आवाज ऐकला बा त्या गोपीने. हो, सगळ्या सासवा बाहेर यायला लागल्या. काय सुंदर रंग आहेत ग तुझ्याकडे. चुडी लाल नाही पेनू, चुडी हरी नाही पेनू. लाल रंग नको, पिवळा रंग नको, हिरवा नको. मग मुझे श्याम रंग है भाया. तो त्या कृष्णाचा रंग दे तुझ्याकडे असेल. आणलाय घ्या. सगळ्या बांगड्या भरायला लागले. भरल्या नाही म्हणा कोणी, पण काही काही माणसंही विचार करत होते की इतकी सुंदर तर कासरीने आपल्या गावात कधीच येत नाही. भरल्या नाही कोणी, पण माणसं बघत होते तिच्याकडे. सगळ्या गोपिकांना बाहेर काढायला लागलं. एक एक सासू जायची, कुलूप तोडायची. ते कुलूप कोणतं तोडलं त्याचंही वर्णन आपल्या संतांनी केलं. कुलूप मायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले. माईचं कुलूप तोडलं. माया म्हणजे कोण. सासू. नाथ महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की नाही, एका जनार्दनी सगळेच मरू दे आणि एकटीच राहू दे मला. कोण कोण याय रोडगावाई ना तुला. नवसच केला होता त्या गोपिकांनी, आणि देवानं तो नवस फेडला, तोडला कुलूप. सगळ्याच भरा यायला लागल्या. देव वाट पाहत होते त्या राधिकेची. ती कधी येते. मी तुम्हाला प्रेमाचं वर्णन सांगतोय. ध्यान लागलेलं एकदा भगवंतानं पाहिलं की आपलं सुद्धा त्याला ध्यान लागतंय. अशा अनेक प्रसंग आहे की गोपिकांचं ध्यान देवानं पुरवलं, गोपाळांचं ध्यान पुरवलं. आजचं काल्याचं कीर्तन, कृष्ण चरित्रातल्या कथा जरी सांगत गेलो तरी माणसाला ऐकत राहण्याजोगं कीर्तन असतं किंवा बोलत राहण्याजोगं कीर्तन असतं. आज आपलं पांडित्य नाही,
त्याच्या लीला अंतकरणात साठवण्याचं कीर्तन असतं. आणि ऐकलं पाहिजे, सांगितलंही पाहिजे, साठवलं पाहिजे, कारण हे वेळोवेळी ऐकायला मिळत नाही. इतर कीर्तनामध्ये आपण अन्वय सांगतो, कधी देवाचा स्वभाव सांगतो, कधी भगवान परमात्म्याने सांगितलेलं कर्म सांगतो, कर्मानुबंधेनी मनुष्य लोके काय असतील ते विषय. पण कृष्णाचा भाव आहे, चरित्राचा भाव आहे, परमात्म्याचा भाव आहे, आणि तो लीलया काल्याच्या कीर्तनातून प्रकट होतो. अगदी वेळेच्या मर्यादेत मोजून 10 मिनिटांमध्ये सेवेला विराम आपल्याला द्यायचा आहे. भगवान परमात्मा वाट पाहताय अपेक्षेनं. दरवाजा उघडलं व त्या राधिकेच्या सासूनं, मोठी खट्याळ होती ती सासू, म्हणजे माया. घरात कोणीच राहिलं नाही, तुम्ही या. जेव्हा घरात कोणी नसतं ना तेव्हा त्याला बोलवायचं. आपल्या घरात सगळे ना आपण त्याला बोलावतोय, या आकाशाला येईल तो, हे घरातले तर पाठवा बाहेर. या घरातल्यांनी अख्खं घर खराब केलंय. आता 6 जण उंदीर, नुसतं पोखरणं चालू आहे त्या उंदरांचं काम. कशाला येईल तो? ओले मृतिकेचे मंदिर. आता 6 जण उंदीर, आणि त्यांचं इतकं पोखरण चालू आहे की तो बाहेरचा आत येत नाही आणि आतली बाहेर जात नाही. अवघड आहे महाराज. लोकांची भक्ती आंधळी भक्ती झाली. काही लोकांच्या अंतःकरणात कोरून जर पाहिलं तर 33 कोटी देवता निघता की काय, अशी परिस्थिती आहे. अरे एक, फक्त एक, आपुला तो एक देव करुणी. तुका म्हणे ज्या ते सनकादिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. इतर नाही. मी सांगतो त्या सैलानीला लोक घुमत चालले हो, घुमत. मी एक मलकापूरच्या बस स्टँडवर बाई पाहिली, खरं सांगतोय तुम्हाला. ती बाई एसटीतून खाली उतरली आणि घुमायला लागली. मी तिचं घुमणं सुद्धा जसंच्या तसं पाहिलं. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं गाडी थांबव. अरे पाहू दे, पैसे देऊन असं चित्र पाहायला भेटत नाही. ती बाई घुमत होती, तिचा नवरा मागे उभा होता, आणि ती बाई म्हणायची, सैल्या 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 सैल्या. म्हटलं कमाल आहे बा, सैल्या म्हणायची ती, सैल्या. तिचा नवरा उभा होता मागे. त्याला वाटलं खाली बिली पडीन. त्या अंगात यायची मोठं विशेष आहे महाराज. ज्या बाईच्या अंगात आलं तिचा नवरा तिला विचारतो, माँ को क्या होना, माँ को क्या होना, दुसरा तू मिल गया और क्या चाहिए माँ को. त्या बाईचं चाललं सैल्या सैल्या. ती कंडक्टर थांबलं, घेतला त्याने दरवाजा लावून. निघली ती एसटी. ती एसटी निघाल्यावरीच्या ध्यानात आला, आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गाडीत आहे. हिनं सैल्या दिलं सोडून, आणि मालकाला सांगे, अरे वैऱ्या घे ना थैल्या. तो म्हणे गेल्या, आता तू करणं सैल्या सैल्या, मी जमा करतो थैल्या. पोटासाठी सोंग ढोक तेथे कैचा पांडुरंग. काय गोपिकांनी भक्ती केली. महिलांनो ऐका, वैभव लक्ष्मीच्या पोथ्या ठेवून द्या घरात, वाचू नका. वैभव लक्ष्मीची पोथी वाचून जर श्रीमंत व्हायची स्वप्न पाहत असाल, जाकोरीतल्या महिला, नाही श्रीमंती वाढणार. पोथी वाचून कोणी श्रीमंत झालं असतं तर प्रारब्ध वश देवानं बदलून टाकला असता. सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या घरी दिल्या असत्या आपल्या. श्रीमंतीच वाढवायची असेल तर ती गोपिकांच्या ज्ञानाने वाढवा. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नवे मत प्राप्ती, म्हणून या पोहुडल्या नेती नेती सुख संगती न पवेती. सामान्य नाही महाराज. काय भक्ती आहे गोपिकांची, आंधळी नाही त्यांची भक्ती. भगवंताने वाट पाहिली राधिकेची, त्या राधिकेच्या सासून बाहेर काढलं वहीला, आणि गेली ती. तिनं पाहिलं परमात्म्याला, आणि तिनं ओळखलं, हा तोच आहे. किती दिवसाची आतुरता होती ती. आज पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती, माझं आज ही फळाशी आली, आज दिसतंय ते. आणि त्या राधिकेनं पाहिलं, परमात्मा पाहता बरोबर राधिकेनं देवाला साष्टांग दंडवत घातला, आणि सगळ्या सासवांच्या डोक्यात फरक पडला महाराज. प्रकाश पडला की यांची भक्ती फार दिव्य आहे. पण दिव्य प्रकाश सोयरपणात आडवा येतो. तो कसा आडवा येतो मी पुढे तुम्हाला सांगतो. दिव्य प्रकाश पडला आणि सगळ्यांनी एकच भगवंताचा जय जयकार सुरू झाला. आठविता रूपी प्रगट पै झाला. अरे नाम घेता बरोबर इथे प्रगट जर झाला असेल तर केवळ आणि केवळ आमच्या जीवनात हा जो प्रसाद मिळाला तो नामाच्या आधारावर आहे. आणि तेच सूत्र गोपिकांचं जसंच्या तसं ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दातून तुकोबारांनी या अभंगात आणलंय. गोपाळांना म्हणा किंवा गोपींना म्हणा, गोप हा परमार्थिक साधनेतला प्रसाद आहे मुळात. निवृत्ती प्रसादे मी गोळीव ज्ञानोबारे बोलतात. हा जो प्रसाद मिळाला हा केवळ आणि केवळ करीती नामाचे चिंतन
गडी कानोबाचे ध्यान विठोबार कुमाई. असलेल्या मंडळींना माझी विनंती आहे, दररोज अर्धा तास असा काढून ठेवा की ज्या अर्ध्या तासामध्ये आपला मोबाईल स्विच ऑफ असावा. अर्ध्या तासामध्ये आपण कोणाशीही न बोलता केवळ आणि केवळ आपल्या भगवंताचं भजन करावं. ज्यांना हा देह दिलाय तुम्ही त्याचं भजन म्हणा. विठ्ठल 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 असं ज्या वेळेला तुम्ही म्हणाल, रामकृष्ण हरी ज्या वेळेला तुम्ही म्हणाल, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं भजन ज्या वेळेला तुम्ही कराल, त्यावेळेला आपोआप तुमचं मुख कमल पवित्र होतं. तुम्ही अरे बायकोनं जरी नाव घेतलं तरी नवऱ्याला आवडतं, भक्ताने घेतल्यावर भगवंताला किती आवडत असेल. सामान्य भाग आहे प्रपंचातला. बायको ज्या वेळेला मालकाचं नाव घेते त्यावेळेला शोधून सुद्धा अर्थ सापडत नाही त्यात काही. शोधून मी आता संक्रांतीला एका बाईच्या घरी होतो, कीर्तन सकाळचं झालं, घरी जायला निघालो, त्या बाईनं तिच्या मैत्रिणींसमोर नाव घेतलं. ते नाव असं की मी पाठ करून टाकलं. सांगू ना, हो ते तर आपल्या आवडीचं आहे सगळं. ती बाई म्हटली होती, चांदीचा गोप त्याले सोन्याची चेन, चांदीचा गोप त्याले सोन्याची चेन, रमेशचं नाव घेते गणेशची बहीण पाव. मी त्या बाईचे पाय धरले, म्हटलं काकू कुठं पाठ केलं तुम्ही. शोधून सुद्धा अर्थ सापडला. बायांचं जाऊ द्या, आमच्या भगत माणसंही नाव घेता. तुमच्याकडे आहे का पद्धत? आहे का? चांगली गोष्ट आहे हो. मग म्हणजे चांगलं ना ते गृहस्थ आश्रम आदर्श आहे नाशिक जिल्ह्यातला. मी ऐकलं स्वतः, केळीच्या पानावर तुपाचा शिरा, तिकून आली मीरा तो झुमका गिरा पाव. आता एवढं जरी म्हटलं तरी तुम्ही हसलात. ज्यावेळेला तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत असाल त्यावेळेला माझा परमात्मा किती हसत असेल. हेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. काही करू नका तुम्ही, फार उपवास तापास केले पाहिजे नाही. एकच एकादशी व्रत करा, वारकऱ्याने एकादशी सोमवार करा, पुढं करा, देव तुमच्यावर कृपा करेल. वाजवू नका, ती स्वरातून गेलंय. ठीक आहे. एक तुम्ही काय करावं, तुकोबारे म्हणतात, गडी कानोबाचे ध्यान. त्या कानोबाच्या ध्यानामुळे, नामामुळे आली द्यावी डाई. देव स्वतःचा देव पण विसरत होता महाराज, आणि आलेला डाव देत होता. आलेला डाव म्हणजे डावामध्ये जर हारलो तर इथून खांद्यावर गोपाळ उचलायचे दोन, एक या खांद्यावर आणि एक त्या खांद्यावर, आणि त्या गोपाळांना उचलून वृंदावनापासून, त्या वाळवंटापासून, यमुना मैयेपासून गोकुळात आणावं, आणि स्वतःच्या नंदवाळ्याच्या जवळ न्यावून तिथं खाली उतरावं. तेव्हा ते गोपाळ घरी जात होते. आपण ज्या वेळेला विजयी होतो त्यावेळेला देव आपल्याकडे कौतुकाने पाहतो. केवळ आणि केवळ करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान, या सगळ्या गोष्टीमुळे भगवान परमात्म्याचे एक वेगळेपण तुकोबाऱ्यांनी या अभंगातून मांडलेलं आहे. तुकोबारे म्हणतात, हे मात्र आपल्याला जरी ऐकायला बरं वाटत असलं तरी एक दिवस मात्र या सगळ्या प्रकरणांचा सुळसुळाट गोकुळामध्ये झाला. किती सुळसुळाट झाला. अगोदरचे चरित्र सांगितलेली ती प्रेमातली चरित्र आहे, ती भक्ती साधनेत त्यांनी स्वीकारली, भक्तांनी स्वीकारली हो. पण जे भक्त पराधीन होते, पारतंत्र्यात ज्यांचं जीवन होतं, त्या सुनांचं मात्र जगणं असह्य झालं गोकुळामध्ये. किती असह्य झालं की त्या गोकुळातल्या स्त्रिया भगवंताकडे गारानं सांगायला, भगवंताच्या आईकडे गारानं सांगायला यायला लागल्या. देवानं चौर्य काय केलं, खोड्या काय केल्या, चोऱ्या काय केल्या, त्या स्वतंत्र एक मंडळ स्थापन करून घेतलं. या सगळ्या खोड्या कानावरती येता येता एक दिवस एक गोपी एकच खोडी भगवंताची सांगू याने सेवा संपोया दारावरती आली, सांगायला लागली, यशोदे अगं तुझा तुला बरं आहे, पण याच्या खोड्या किती सांगू, बहीपत्र सिंधू आटे, याच्या खोड्या किती सांगू, बहीपत्र सिंधू आटे. यशोदे काय पोरग जन्माला घातलं, तो महाबळ भट सांगत होता, हे पोरग जन्माला आलं यशोदे खड्डा खोद आणि पुरून टाक या पोराला. अगं हा 12 गाव अग्निप्राशन करेल, 7 वर्षाचा होईल त्यावेळेला 7 वर्षाचा 7 योजन असलेला गोवर्धन पर्वत आपल्या करुंगडीवरती धारण करेल, नाना तऱ्हेच्या खोड्या करेल, चोऱ्या करेल. अगं काय काय करतो, दारी निजला होता म्हातारा, फोडोनी ताकाचा डेरा. आमचा म्हातारा बाहेर झोपला होता, आला आणि आमच्या म्हाताऱ्याच्या पोटावर त्याच्या ढेरीवरच ताकाचा डेरा पडला. आमचा म्हातारा म्हणे पाऊस आला, पाऊस आला, पण आजचा पाऊस आंबट पाऊस आहे. पाव बरं झालं आमचं म्हातारं, आम्ही त्या म्हाताऱ्याला वैद्याकडे नेलं, आमचं म्हातारं भानावर आहे आता. पण यशोदे तुझ्या पोराच्या खोड्या सांगता येत नाही, याच्या खोड्या किती सांगू, विचित्र खोड्या आहे. अगं याच्या खोड्यांचं वर्णन करता येत नाही. किती किती खोड्या केल्या.
किती किती सांगू बाई बाई बाई, किती किती सांगू, किती सांगू ग तुला. कधी पोरं घेऊन येतो, लहान लहान पोरं आणतो, आमचे सगळे गायीचे वस्त्र सोडून देतो मोकळे. आम्ही ज्या वेळेला त्या गायी पाहायला बसतो आम्हाला लाता घालता. एवढ्यावरती थांबत नाही, गायी त्याच्या वाड्यात घेऊन जातो, गायींच्या जागेवर गाढवा आणून बांधतो. मध्यरात्री आमची सासू आम्हाला जाग करते, अजून ब्रह्ममुहूर्त झाला नाही, तू काय उठवते ग. पण उठवल्यानंतर ती सासू म्हणते जा जा. पहाटे पहाटे गेलो गायीच्या गोठ्यात, अंधारामध्ये गेल्यानंतर गायीच्या खाली बसण्याच्या नादात आम्ही गाढवाच्याच खाली बसलो आणि त्या लाता मारायला लागल्या. काय काय करतो का हा यशोदे, किती सांगू तुला. आता आमच्याकडून हे होत नाही. काय केलं त्याने, भगवंतानं सांगितलं चला मान्य आपल्याला. सगळ्या गोपाळांना मेजॉरिटी करून एकत्रित केलं आणि गाई राखायला जायचं. शेवटी एक रस्त्यात भेटली आणि ती म्हणे आणला की नाही तुला जागेवर, काही गरज होती का. चालला होता तो आता मुकाट्यानं. पण काय सवय काही काही स्त्रियांना. अहो एका बाईनं खोटे दागिने घातले, चोरांनी ते दागिने पळवले. गेटपर्यंत गेले ते चोर आणि तिथपर्यंत गेलो रे बाई म्हणते न्या न्या सगळे खोटे येते. काही गरज होती का. ते पुन्हा आली इतकी मारली, बोलू नाही. ती म्हणे तुला आणला की नाही जागेवर. तसं म्हणता बरोबर देवानं आईजवळ गेला, आईला सांगितलं आई आजचा मुहूर्त बरा नाही, आज जायचं नाही ग गाई राखायला. मी गाई चारायला जातो पण मला आज तुझ्या पदराजवळ खेळू दे जरा, तुझ्याजवळ मला खाऊ पिऊ दे. अगं गाई चारायला ताकद लागते, आज मला तू घरी सांभाळ, मी उद्यापासून. बरं आई म्हटली बाबा उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. ठीक आहे उद्या जा. भगवान परमात्म्यानं तिला इतका त्रास द्यायला सुरुवात केली महाराज. ती तिची सासू तिला म्हणते तू खबरदार या गावात राहायचं नाही. अगं नासवलं तू आम्हाला. भगवंतानं तिच्याबरोबर तिच्याच घरचं लोणी तिच्या गालाला नाकाला तोंडाला लावलं आणि ते लोणी स्वतःच्या गालाला लावून घेतलं. मग त्यावेळेला सासूनं पकडलं, का रे कोण आहे. मी कृष्ण आहे, तुझ्या गालाला कसं लोणी लागलं. काही नाही ग तुझ्या सोन्याचा मुका घेत होतो, तिच्या गालाला अगोदरच लोणी लागलेलं होतं. आता कोणती सासू सोन्याचा मुका घेऊ देईल. इतकी खोडी केल्यावरती सासू म्हणे तू माझ्या घरात थांबू नको, तू कुल नासवलं आमचं, चाल निघ इथून. सगळं सामान भरलं बा बैलगाडीत पण निघाली ती गोकुळ सोडून. तो पेंद्या वैजा वाकड्या श्रीदामा सांगायला आले कृष्णा ती गोकुळ सोडून चालली. अरे इतकं विकोपाला गेलं भांडण. हो भगवंत पुन्हा तिच्या मागे गेले. योगमायेनं तिला तहान लावली. ती आपल्या नवऱ्याला म्हणते तुम्ही मला पाणी आणा. ती झारी घेऊन पाणी आणायला गेलं आणि देवानं आणखी एक लीला केली. तिच्या नवऱ्याचं जसंच तसं हुबेहूब रूप घेतलं आणि त्या बैलगाडीत जाऊन बसला. तिला पाणी पाजलं आणि बैलगाडीचे कासरे ते दोर हाती घेतले, निघाली बैलगाडी. त्या बैलांचे घुंगरं याच्या कानावर पडले ओरिजिनल नवऱ्याच्या. तो म्हणे अरे बापरे हे तर आपल्याच बैलांच्या कसंड्या वाजताय. ते पळत आलं आणि आवाज द्यायला लागलं. गवळण म्हणते मागे पळणाराही माझाच दिसतो आणि हाकालणारा गाडी तोही माझाच दिसतो, पण माझा तर एकच आहे, यातला माझा कोणता. आता ते भांडण इतकं वाढलं की ते गेलं नंदबाबाजवळ. पुन्हा तिचं माघारी बैलगाडी आली. नंदबाबाने 25 फूट खोल आणि 25 फूट रुंद खड्डा खोदला. सांगितलं या खड्ड्याहून इकडून तिकडे जो उडी मारेल तो हिचा मालक. पहिला नंबर बैलगाडी हाकालणाऱ्याचा, म्हणजे कोणाचा. देवाचा. चल मार रे उडी, तुझी बायको आहे ना मार उडी. आता देवाला काय अवघड होतो 25 फूट उडी मारणं. याला सवयच होती महाराज. ती एका सेकंदात उडी मारली आणि उडी मारल्यावर म्हणतो आपण तर म्हणतच होता आपलीच बायको आहे. आता नंदबाबा म्हटले का रे बाबा तुझी आहे ना, ओरिजिनल नवरा जो तिचा होता, तुझी आहे ना. तो म्हटला हो मार उडी. तो म्हणे मी दुसरी करीन. कारण उडी मारण्याच्या नादात जर टंगळं गेलं समजा. नंदबाबा म्हटले मग गळ्या 100% बायको तुझी आहे. कारण आमच्याकडे कुठूनही उडी मारू शकतो. महाराजांमुळे आपल्याला भाग्य मिळालं की आज काला आपल्याला मिळतोय. सावता महाराज जर गावात आले नसते, देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. तुम्ही ज्या आदरातिथ्य सावता बाबांचं केलं, माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं केलं, त्याच्या मोबदल्यात देव काला द्यायला तयार झाला. हा काला अभेदाचा काला आहे. तुका म्हणे काला कोठी अभेद देखिला. या काल्याचा प्रसाद सेवन करते वेळी आणि जयघोष करते वेळी सगळ्यांना अंतःकरणपूर्वक प्रार्थना आहे, गावातले वाद गावात मिटवा, गोकुळासारखं वातावरण तयार करा, चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता सोडा, माणूस म्हणून जीवन जगा, सोशल मीडियाचा वापर योग्य त्या प्रमाणात करा,
अपव्यय चुकीचा वापर सोशल मीडियाचा न करता ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार आत्मसात करा. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण दररोज करा. ओठातले शब्द पोटात जावे ही प्रार्थना संतांकडे करा. हाच जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा काला आहे आणि तोच माझ्या ज्ञानोबारायांनी केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय.